श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की भले कोणता मजला आधार नको, भले कोणता मजला आधार नको, पण प्रेम कोणते उधार नको. भले कोणता मजला आधार नको, पण प्रेम कोणते उधार नको. तुझी दुःखे माझी दुःखे सारखी, तुझी दुःखे माझी दुःखे सारखी. कोणाचा कोणावर उगा भार नको, कोणाचा कोणावर उगा भार नको, भार नको. तर ही माझी एक चारोळी होती आणि या माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर इथून लिहिलं आहे. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर इथून की निराधाराला देऊ आधार, आपला नको कोणावर भार. निराधाराला देऊ आधार, आपला नको कोणावर भार. आत्मविश्वास स्वावलंबन मनोधैर्याने संकट पार. आत्मविश्वास स्वावलंबन मनोधैर्याने संकट पार, मनोधैर्याने संकट पार. वाह. आणि खरं आहे की आपण निराधाराला आधार दिला पाहिजे. आपला कमीत कमी भार जो आहे तो इतरांवर लादला पाहिजे आणि आपण आत्मविश्वासाने स्वावलंबनाने आपण मनोधैर्याने संकटाला पार केलं पाहिजे. खूप अप्रतिम सकारात्मक असा संदेश या चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मनीषा पावले मॅडम लिहित आहेत पुणे येथून. त्यांनी लिहिलं आहे की मन होते जेव्हा कावरे बावरे, आधार शब्दांचा असतो मोठा. मन होते जेव्हा कावरे बावरे, आधार शब्दांचा असतो मोठा. थाप पाठीवरती असता माणुसकीची, थाप पाठीवरती असता माणुसकीची. आधार देतात आयुष्यात प्रेमळ वाटा, आधार देतात आयुष्यात प्रेमळ वाटा, आयुष्यात प्रेमळ वाटा. वाह वाह. मनीषा पावले मॅडम यांनी पुणे येथून पाठवलेली ही प्रेमळ वाटा आयुष्यातल्या शब्दबद्ध करणारी सुंदर अशी रचना होती की मन कावरं बावरं जेव्हा होतं तेव्हा शब्दांचा आधार त्यामध्ये खूप मोठा असतो आणि माणुसकीची जेव्हा पाठीवर थाप पडते तेव्हा तो आधार जो आहे तो आयुष्यातल्या प्रेमळ वाटेसारखा असतो. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रेमळ वाटा असतात, अशा प्रेमळ वाटा आणि त्यावर प्रेमाच्या शब्दांच्या पायघड्या असतात, ते जीवन खूप सुंदर असतं नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सतीश गंगाधर येवला सरांनी तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून लिहिलं आहे. सतीश गंगाधर येवला सर लिहित आहेत तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून की हा मानव जन्म मजला जणू मिळाला उधार. हा मानव जन्म मजला जणू मिळाला उधार. राहिलो उपेक्षित सदा, ना कुणाचा मला आधार, ना कुणाचा मला आधार, ना कुणाचा मला आधार. वाह. आणि खरं आहे की कधी कधी आपल्याला असं मनामध्ये विचार येतो मनामध्ये की हा मानव जन्म मला उधार तर मिळालेला नाही का. मी एवढं सारं सगळ्यांसाठी करतोय, पण माझं कोण आहे, मला आधार देणारं कोण आहे, मी एकटा असल्यावर माझ्यासोबत राहणारं कोण आहे. आणि ही उपेक्षा जी आहे ही उपेक्षा मनामध्ये चलते, ही खंत मनामध्ये चलते की राहिलो उपेक्षित सदा. आणि तो मीच का सदा उपेक्षित राहावं. सुगंधाची उधळण ही मी एकट्यानेच का करावी. आशा अपेक्षा या सर्व कसोटीवर मी एकट्यानेच का उतरावं. आणि ही माझी उपेक्षा जी आहे ही कधी संपणार, ही माझी उपेक्षा कधी थांबणार, कारण मला कुणाचाच आधार नाही. आणि खरं आहे ही मनाची अवस्था ही प्रत्येकाची होते, ती कधी ना कधी होते. कारण माणूस जेव्हा अपेक्षापूर्ती करतो तेव्हा त्यालासुद्धा स्वतःच्या अपेक्षा काही पूर्ण व्हाव्या असं वाटणं हे नॅचरल आहे, हे साहजिक आहे, हे नैसर्गिक आहे. आणि परंतु तो जेव्हा उपेक्षित राहतो तेव्हा त्या उपेक्षा शब्दांवाटे बाहेर पडतात. जसं सरांनी प्रत्येकाच्या मनामनातले जे भाव आहेत ते शब्दबद्ध केलेले होते की हा मानव जन्म मजला जणू मिळाला उधार. राहिलो उपेक्षित सदा, ना कोणाचा मला आधार, ना कोणाचा मला आधार. वाह. आणि पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सरिता कलढोणे मॅडम यांनी शिवजन्मभूमी जुन्नर येथून लिहिले. सरिता कलढोणे मॅडम लिहित आहेत शिवजन्मभूमी जुन्नर येथून की तुमची दिलेली संस्कार शिदोरी आहे माझ्या जीवनाचा आधार.
तुमची दिलेली संस्कार शिदोरी आहे माझ्या जीवनाचा आधार. आशीर्वादाचा भक्कम हात असता किती हो संकटाचे वार. आशीर्वादाचा भक्कम हात असता किती हो संकटाचे वार. किती हो संकटाचे वार. वाह, खूप अप्रतिम प्रेरणादायी अशी ही रचना होती की संस्काराची शिदोरी हा जीवनाचा आधार आहे. आणि जर तुमचा आशीर्वाद असेल तर कितीही संकटाचे वार झाले तरी ते वार नितळ्या छातीनं झेलण्याची हिंमत जी आहे ती त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. कारण त्याच्या भोवती आशीर्वादाचं कवच असतं. आणि आशीर्वाद हे आपल्याला तेव्हाच मिळतात जेव्हा आपलं मन शुद्ध असतं, आपली भावना शुद्ध असते, आपल्यामध्ये त्यागाची भावना असते, आपण इतरांसाठी डिव्होटेड असतो, आपण इतरांच्या मन, भावना, संवेदना याला जाणत असतो, आपण शब्दांची अप्रतिम सुंदर आणि मधुर अशी उधळण करत असतो, नाही का. आशीर्वादाचं कवच हे प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. त्या आशीर्वादाच्या कवचामुळं अनेक संकटांचा लिलया मुकाबला करता येतो. मोठमोठी संकटं ही छोटी भासायला लागतात. त्या संकटांशी दोन हात करायला आपल्याला नवी ऊर्जा, नवं बळ येतं. कारण आपली हक्काची जिवलग माणसं आपल्यासोबत असतात. जसं की मॅडमने लिहिलंय की आशीर्वादाचा भक्कम हात असता किती हो संकटाचे वार. तर संकटाच्या वाराला न डगमगता आशीर्वादाच्या भक्कम हातांच्या आधारावर आपण जीवन सुंदर करू शकतो, नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये पांडुरंग म्हस्के सरांनी लिहिलंय डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून. पांडुरंग म्हस्के सर लिहित आहेत डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून की जन्मदात्या बापाचे मी कसे विसरू उपकार. जन्मदात्या बापाचे कसे विसरू मी उपकार. जन्मदात्या बापाचे मी कसे विसरू उपकार. जन्मदात्या बापाचे मी कसे विसरू उपकार. वटवृक्ष घरा जातो नि तोच मोठा आधार. वटवृक्ष घरा जातो नि तोच मोठा आधार. नि तोच मोठा आधार. हे ज्याला कळलं त्याचं जीवन सफल झालं. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन आहे. एक एक शब्द अगदी विचार करायला भाग पाडणार आहे. कारण जन्मदात्या बापाचे उपकार कसे विसरायचे. कारण तो घराचा वटवृक्ष असतो, तो घराचा आधार असतो. घरामध्ये बाप असणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि त्याचं नुसतं असणं हे सुद्धा त्या घरासाठी सर्व संकट दूर पळवणारं असतं. संकट हे बाप असल्यावर फार कमी येतात. आपण विचार करून पहा. त्यामुळं बापाला जपा. बाप ज्याने आपलं आयुष्य झिजवलेलं असतं. आई जिनं स्वतः उपाशी राहून आपल्याला मोठं केलेलं असतं. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर एक सकारात्मक ऊर्जा देणारी सरांची ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अनघा सोनखासकर मॅडम यांनी लिहिलं आहे. अनघा सोनखासकर मॅडम लिहित आहेत की क्षणोक्षणी मानावे निर्मात्याचे आभार. क्षणोक्षणी मानावे निर्मात्याचे आभार. उपकारांची परतफेड करावी साभार. वाह, क्षणोक्षणी मानावे निर्मात्याचे आभार. उपकारांची परतफेड करावी साभार. म्हातारपणाला होतो जगण्याचा भार. म्हातारपणाला होतो जगण्याचा भार. धरधरत्या हातांना काठीचाच आधार. क्षणोक्षणी मानावे निर्मात्याचे आभार. उपकारांची परतफेड करावी साभार. म्हातारपणाला होतो जगण्याचा भार. धरधरत्या हातांना काठीचाच आधार. काठीचाच आधार. आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या उपकारांची परतफेड करावी, साभार परतफेड करावी. आणि म्हातारपणाला त्यांना भार समजू नये, त्यांच्या थरथरत्या काठीचा आधार व्हावा, असा सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये राजेश मनोहरराव चौधरी सरांनी लिहिलंय भोसरी येथून. राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत भोसरी येथून की घेतात सकारात्मक विचारांचा आधार, सहज सुटतात समोर आलेले प्रश्न. वाह, घेतात सकारात्मक विचारांचा आधार, सहज सुटतात समोर आलेले प्रश्न. प्रगतीचे शिखर पार करता आपोआप कमी होतात सारे विघ्न. प्रगतीचे शिखर पार करता आपोआप कमी होतात सारे विघ्न. सारे विघ्न. आणि खरं आहे की सकारात्मक विचारांचा आधार आपल्यासोबत असला तर बरेचसे प्रश्न जे आहेत ते सहज सुटून जातात. आणि असं म्हटलं जातं
की जे लोक आहेत, अपयशी लोक आहेत, ज्यांना अपयश मिळतं, त्यांना जग दुनिया नावं ठेवते, त्यांना टोचण्या दिल्या जातात, त्यांना बोललं जातं, त्यांना कमी लेखलं जातं, त्यांची अवहेलना केली जाते. परंतु जेव्हा आपण प्रगतीचं शिखर पार करतो, अपार कष्टाने, मेहनतीने, जिद्दीने, आपल्या स्वतःच्या हिमतीने, तेव्हा मात्र बरीचशी विघ्न, बरेचसे प्रॉब्लेम हे कमी होतात. जे लोक आपल्याला ओळख देत नाहीत ते लोकसुद्धा आपल्यासोबत नाती जोडायला लागतात, परस्पर आपल्या नावाचा वापर करायला लागतात, कारण आपण प्रगतीचं शिखर पार केलेलं असतं. त्यामुळे यशस्वी बना. जी तरुण पिढी आहे त्या सर्वांना सांगतोय, स्पर्धेचं युग आहे. उठा, जागे व्हा, डोळे उघडा, कारण अपयशी लोकांना या जगामध्ये थारा नाही. त्यांची अवहेलना केली जाते, त्यांना पाडून पाडून बोललं जातं. तुम्ही यशस्वी जर झालात तर सगळी दुनिया तुम्हाला सलाम करते. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या जिद्दीवर विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कष्ट करा आणि मोठे व्हा. कोणतीही गोष्ट ही सहज साध्य होत नसते. एखाद्या माणसाचं यश तुम्ही पाहता, एखाद्या माणसाचं पद पोझिशन तुम्ही पाहता, एखाद्या माणसाचं यश जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्या यशाच्या पाठीमागची मेहनत आणि त्या यशाच्या पाठीमागं त्या व्यक्तीनं रात्रीच्या रात्री घालवलेले जे वेळ असते ती वेळ कोणी बघत नाही. तो व्यक्ती यशस्वी कसा झाला हे कोणी बघत नाही. तो व्यक्ती यशस्वी आहे म्हणून त्याला दुनिया सलाम करते. म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःची क्षमता ओळखा. जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही जी आपण करू शकत नाही. ती होत नाही याचं कारण हे असतं की आपण त्याला वेळ देत नाही. आपण जर त्या गोष्टीला वेळ दिला, आपण तर त्या गोष्टीचं रिपिटेशन केलं, आपण प्रयत्नवादी असलो, आपण जर का त्या गोष्टीकडं सकारात्मकतेनं पाहून ती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. जर एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर ती गोष्ट येत नाही म्हणून माघार घेऊ नका. ती गोष्ट करण्याची पद्धत बदला. आणि जर तुम्ही पद्धत बदलून केलं तर निश्चितपणे ती गोष्ट तुम्हाला साध्य होईल. जसं सरांनी लिहिलं आहे की प्रगतीचे शिखर पार करता आपोआप कमी होतात विघ्न. असतील, आज तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला इतरांसारखं घर नसेल, इतरांसारख्या गाड्या नसतील, इतरांसारखे मोबाईल नसतील, इतरांसारखे कपडे नसतील, इतरांसारखं खानपान नसेल, तुम्हाला या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींची कमतरता असू शकेल. परंतु जर तुम्ही कष्टाने, मेहनतीने, हिमतीने यश मिळवलं, तुम्ही एका पद, पोझिशन, प्रतिष्ठा या ठिकाणापर्यंत जर पोचलात, तुम्ही मोठे व्यावसायिक झालात, तर निश्चितपणे जे आहे तुमची बरीचशी विघ्नं जी आहेत ती आपोआप तुमच्या बाजूने निघून जातील. ती तुमच्यापर्यंत पोहोचणार सुद्धा नाही. परंतु जर आपण आळशी राहिलो, आपण प्रायोरिटीज ओळखल्या नाही, कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे हे ज्याला कळतं तो यशस्वी होतो. ही वेळ आता सध्या कशाची आहे आणि या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे हे ज्याला कळलं तो यशस्वी होतो. आपण चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देतो. आपण चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींना प्रायोरिटी म्हणून चूज करतो, त्याला निवडतो आणि त्यानंतर मग प्रवास सुरू होतो तो अधोगतीचा. आपल्याला प्रगतीच्या मार्गावर जर वाटचाल करायची असेल तर जीवनामधलं वेळेचं महत्त्व ओळखा. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर जीवन म्हणजे काय, त्यातला मौल्यवान असा वेळ म्हणजे काय याला ओळखा आणि जीवनाचा हा जो प्रवास आहे तो सुनिश्चित करा. आता ही वेळ आहे, वेळेचं नियोजन करा आणि आपल्या प्रवासाकडं मार्गस्थ व्हा. नव्या जोमाने, नव्या ऊर्जेने, नव्या सकारात्मक विचाराने आणि आनंदाने. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्या चारोळीमध्ये पुष्पा उपाध्ये मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. पुष्पा उपाध्ये मॅडम लिहितात नाशिकेतून की झाला अशांत शांत मनातील दंगा, शुद्ध देही वाहता अनुभूतीची गंगा. झाला अशांत शांत मनातील दंगा, शुद्ध देही वाहता अनुभूतीची गंगा. आज पहाट स्वप्नातून उमललेली, आज पहाट स्वप्नातून उमललेली, आधाराचा हात हाती चांदणे फुललेली, आधाराचा हात हाती चांदणे फुललेली, चांदणे फुललेली. वाह. तर शुद्ध देही अनुभूतीची गंगा जेव्हा वाहिली तेव्हा मनातील अशांत मनातील जो दंगा आहे तो शांत झाला आणि पहाटेच्या स्वप्नातून जी उमललेली पहाट आहे, आधाराचा हात आणि चांदणं फुललेली पहाट
खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन जे आहे ते या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.